हिंदू धर्मातील भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते भाद्रपद महिन्याच्या अमावास्येपर्यंत या 15 दिवसाच्या काळात पितृपंधरवडा म्हणजेच पितृपक्ष केले जाते। पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यासाठी या काळात कुटुंबातील मृत व्यक्तींचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध पूजा केली जाते। त्यामुळे हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे। यंदा पितृपक्ष 17 सप्टेंबर पासून सुरू होऊन 2 ऑक्टोबर पर्यंत समाप्ती होणार आहे। तर मंडळी, आज जाणून घेऊया याचे महत्त्व। आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी प्रणिता बोरकर पत्त्याने तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे डिवाइन मॅजिकल पॉवर। असे म्हणतात की पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज धर्तीवर येतात। या काळात तर्पण पिंडदान केल्यास त्यांच्या आत्म्यास शांती मिळते। पितृदोषापासून मुक्ती मिळावी म्हणून हा काळ खूप महत्त्वाचा मानला जातो। तसेच पूर्वजांचे श्राद्ध केल्यास घरामध्ये सुख समृद्धी येते। हिंदू धर्मामध्ये श्राद्ध अनुष्ठान करणे महत्त्वाचे मानले जाते। या दिवशी घरातील सदस्य आपल्या मृत पूर्वजांच्या आत्म्याला मुक्ती आणि शांती मिळावी यासाठी त्यांची पूजा करून घेतात। भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षादरम्यान पितृपक्ष साजरा केला जातो। याच पक्षात भरणी श्राद्धाचे देखील महत्त्व सांगण्यात आले आहे। आता आपण जाणून घेऊया भरणी श्राद्धाचे महत्त्व। धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तो पितृदेवाचे रूप धारण करतो आणि त्यांच्या वंशजाचे रक्षण करतो। पितृदेवाच्या पूजनासाठी पितृपक्ष समर्पित आहे। पितृपक्षातील भरणी नक्षत्र श्राद्धाला विशेष महत्त्व आहे। भरणी श्राद्ध हे महाभरणी श्राद्ध म्हणून ओळखले जाते। यावर्षी 17 सप्टेंबर रोजी भरणी श्राद्ध आहे। यमराज हे भरणी नक्षत्राचे दैवत मानले जातात, त्यामुळे या श्राद्धाचे महत्त्व खूप जास्त आहे। भरणी श्राद्ध केल्याने मृताच्या आत्म्याला काशी किंवा गया तीर्थयात्रा केल्याचे पुण्य लाभते। आता आपण जाणून घेऊया भरणी श्राद्ध का केले जाते। ज्या व्यक्ती आपल्या हयातीत तीर्थयात्रा करू शकत नाही त्यांच्यासाठी भरणी श्राद्धाचं विशेष महत्त्व आहे। जेव्हा अशा तीर्थयात्रा करू शकत नसलेल्या व्यक्तींचे निधन होते असे मानले जाते की भरणी श्राद्ध केल्याने त्यांना अधिक लाभ मिळू शकतात। पितृपक्षाच्या काळात भरणी नक्षत्राच्या दिवशी भरणी श्राद्ध केले जाते, परंतु हे विशिष्ट श्राद्ध व्यक्तीच्या मृत्यूनंतर पहिल्या वर्षी केले जात नाही। त्याऐवजी व्यक्तीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या वर्षी भरणी श्राद्ध करण्याची पद्धत आहे। दरवर्षी भरणी श्राद्ध करून कुटुंबातील सदस्य मृत आत्म्याला शांत करण्याचा आणि मृत्यूनंतरच्या त्यांना सद्गती लाभण्यासाठी प्रयत्न करतात। या विधीचे पालन केल्याने व्यक्तींना त्यांच्या पूर्वजांचा सन्मान करता येतो आणि ते नसले हयात तरी त्यांचे आशीर्वाद घेता येतात। आता जाणून घेऊया भरणी श्राद्ध दरम्यानची विधी। व्यक्ती, विशेषतः कुटुंबातील पुरुष प्रमुख, मृत आत्म्याच्या समाधानासाठी आणि मुक्तीसाठी अनेक संस्कारांनी पूजा करतात। पिंडपूजन, पिंड विसर्जन आणि ब्राह्मण सुवासिनी इतर विधींसह जाणकार पुजाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केले जातात। भरणी श्राद्धात कावळ्यांनाही तेच अन्न खायला द्यावे, कारण ते भगवान यमाचे दूत आहेत असे मानले जाते। कावळ्यांबरोबरच कुत्रे, गायींनाही चारा दिला जातो। असे मानले जाते की भरणी श्राद्ध विधी धार्मिक रीतीने आणि पूर्ण भक्तीने केल्याने मुक्त आत्म्याला शांती मिळते। आता आपण जाणून घेऊया भरणी श्राद्धाचे भोजन कसे केले जाते। या दिवसात ब्राह्मण भोजन व कुटुंबीय, आप्तेष्ट, नातेवाईक यांनी भोजन घेणे महत्त्वाचे समजले जाते। ब्राह्मणांच्या भोजनाबरोबरच स्वयंपाकाच्या सुवासानेही पितृ तृप्त होतात। स्वयंपाकात भात, खीर, अळू, भाज्या, चटण्या, कोशिंबीर, पोळी, वडे, लाडू, तूप व जवस, तीळ यांचा समावेश असतो। काही ठिकाणी तांदळाची खीर तर काही ठिकाणी गव्हाची खीर करतात। काकडी, दोडकी, पडवळ, खजूर, चिंच, आले, सुंठ, मुळा, लवंग, वेलदोडे, पत्री, हिंग, ऊस, साखर, गूळ, सेंदव आदी वापरावेत। श्राद्ध पक्षाच्या दिवशी घराच्या देवाचे नैवेद्य देवस्थानचे ब्राह्मण व पितृस्थानचे ब्राह्मण यांना जेवायला वाढताना कढी, लिंबू व मीठ वाढत नाहीत। पितरांना भाजलेले, तळलेले पदार्थ आवडतात, परंतु त्यांना उकळलेले, आंबट व खारट पदार्थ आवडत नाहीत असे आपल्याकडे समजतात। त्याच्यामुळे कढी, लिंबू व मीठ हे पदार्थ आधी वाढत नाहीत। धार्मिक मान्यतेनुसार भरणी श्राद्ध केल्याने काळसर्प दोषातूनही मुक्ती मिळते, तसेच व्यक्ती पितृदोषातूनही मुक्त होते। या श्राद्धाचे वर्णन कूर्म पुराण,
अग्निपुराण आणि वायुपुराणात आहे. पितृदोष असल्यास व्यक्तींना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. पितृदोषामुळे व्यक्तीच्या प्रत्येक कामात अडचणी निर्माण होतात आणि अपयश येते. यामुळे कुटुंबात कायम अशांतता राहते. या समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी भरणी श्राद्ध लाभदायी ठरते. असे म्हटले जाते की हे श्राद्ध केल्याने व्यक्तीला गयामध्ये श्राद्ध केल्याचे फळ मिळते. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणखी कोणती माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हेही सांगा. आणि अजूनही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. धन्यवाद.